नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कवटाची चटणी। त्यासाठी लागणारे कवट मी घेतले आहे वर समप्रमाणात गूळ, तसेच आपण घेणार आहोत पुदिना, लाल तिखट, मीठ आणि जिरे पावडर आणि थोडीशी धने पावडर आपण इथे वापरणार आहोत। तर चला मग पूर्ण रेसिपी बघा व तुम्हीही करून बघा ही रेसिपी। आता या कवटामधला सगळा गर आपण काढून घेणार आहोत व ते मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत। तुम्ही पुरणाच्या चाळणीने देखील त्या बिया बाजूला काढू शकता, पण बियामध्ये अनेक असे पौष्टिक शरीरासाठी घटक आहेत, त्यामुळे आपण बियांसकट कवट छान दळून घेणार आहोत व नंतर त्यात गूळ मिक्स करून देऊया। बघू शकता इथे आपण गर हा व्यवस्थित काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। आता आपण हे छान बारीक याची पेस्ट करून घेऊया। बघू शकता इथे कवटाचे गर हा आपण थोडासा बारीक करून घेतलेला आहे। तर समप्रमाणात आपण यात गूळही बारीक करून घेऊया। तुम्ही जर गूळ बारीक केलेला असेल तर तो तुम्ही मिक्सरच्या भांड्यात मिक्स करता तो तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता, पण आपण आता हे मिक्सरमध्येच गूळ देखील यात मिक्स करून घेऊया। बघू शकता इथे कवटाचे मिश्रण हे छान बारीक झाले आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत पुदिन्याची पाने, आपण त्यात टाकणार आहे 4-5। त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट, थोडीशी जिरेपूड, धन्याची पूड आणि हे मीठ देखील टाकून घेऊया आणि हे छान मिक्सरला हे मिश्रण वाटून घेऊया। तयार आहे आपली आंबट गोड व तिखट कवटाची चटणी।